तीन गोष्टी भावाला भावापासून दूर करतात: पैसा, बायको आणि जमीन. तीन गोष्टी कधी कोणाची वाट पाहत नाहीत: वेळ, मृत्यू आणि ग्राहक. तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात: सत्य, कर्तव्य आणि मृत्यू. तीन गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात: आई, वडील आणि तरुणपण. तीन गोष्टी दुसरा कोणी चोरू शकत नाही: अक्कल, चारित्र्य आणि कौशल्य. स्त्रीची ओटी आणि पुरुषाचा खिसा रिकामा राहिला तर समाज शांतपणे जगू देत नाही. कटू आहे पण सत्य आहे: एखाद्या पुरुषाला एखादी स्त्री तोपर्यंत सुंदर वाटत असते जोपर्यंत तो तिला मिळवत नाही. एकदा का ती त्याला मिळाली की त्याच्या लेखी तिची किंमत शून्य असते. तिची कदर करणं तो सोडून देतो. माणूस अजब प्राणी आहे. मेलेल्या व्यक्तीसाठी रडतो आणि जे जिवंत आहेत त्यांना रडवतो. आयुष्यात दोन गोष्टी कधीही करू नका: एक म्हणजे खोट्या व्यक्तीवर प्रेम आणि दुसरी म्हणजे खऱ्या व्यक्तीसोबत टाइमपास. तीन गोष्टी कधी वापस येत नाहीत: बोलून गेलेले शब्द, निघून गेलेली वेळ आणि तुटलेला विश्वास. भरोसा त्याच्यावरच ठेवा जो तुमच्या तीन गोष्टी ओळखू शकतो: तुमच्या हास्यामागचं दुःख, तुमच्या रागामागचं प्रेम आणि तुमच्या शांत राहण्यामागचं कारण. तीन लोक कायम टेन्शनमध्ये असतात: एक म्हणजे मदत करणारे, दुसरे इमानदार असणारे आणि तिसरे मनाने साफ असणारे. बाकी सगळे तर चापलुसी करून पाहिजे तिथे चिटकून बसतात. आयुष्यात या पाच गोष्टी कधीही तोडू नका: विश्वास, वचन, कोणाचं मन, नाते आणि मैत्री. कारण हे जेव्हा तुटतात तेव्हा आवाज होत नाही पण वेदना खूप होतात. प्रेम कधीही आपल्या गरजा भागवण्यासाठी नसते. प्रेम तर नेहमी एकमेकांची सुखदुःखात सोबत करण्यासाठी आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी असते. कुठल्याही गोष्टीला उशीर करू नका, कारण वेळ निघून चालली आहे. तुमचे आई वडील म्हातारे होत आहेत. तुमचं आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत आहे. कधीही कोणासोबतही काहीही होऊ शकतं. तुमचे आई वडील तुमच्या यशाची वाट पाहत आहेत. म्हणून जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करा. वेळ वाया घालवू नका. आयुष्याचे 5 कटू सत्य. तुम्ही इमानदार राहायला सुरुवात केलीत की मतलबी लोक आपोआप दूर जायला लागतील. लोकांना स्पष्टीकरण द्यायला जाऊ नका. स्वतः ताठ मानेने जगा आणि नेहमी सकारात्मक राहा. जेवढा जास्त वेळ स्वतःसाठी द्याल, स्वतःमध्ये व्यस्त असाल, तेवढे जास्त यशस्वी व्हाल. कोण काय करत आहे, का करत आहे, कशासाठी करत आहे या प्रश्नांपासून जेवढे दूर राहणार तेवढे तुम्ही यशाच्या जवळ असणार. गरजेपेक्षा जास्त जवळीक असणं आणि गरजेपेक्षा जास्त इतरांमध्ये इंटरेस्ट घेणं हे आपल्या अडचणीचे कारण ठरू शकतात. म्हणून कामास काम ठेवा. आजकाल नियत कितीही साफ असली तरी दुनिया दिखावा करणाऱ्याला बळी पडते आणि तुमचा दिखावा कितीही असेल तरी तो वरचा, तुमची पारख ही तुमची नियत बघूनच करतो. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं करावं लागतं. कधी प्रार्थना करून, कधी संयम ठेवून, कधी माफी मागून तर कधी दुर्लक्ष करून. झाडांची पानगळती शिकवते. ओझं व्हायला लागलात की आपलेच आपल्याला खाली पाडायला सुरुवात करतात. परिवर्तनाला घाबरणं आणि संघर्ष करण्यापासून माघार घेणं ही 2 माणसाच्या कायरतेची, कमजोरतेची लक्षणे आहेत. जीवनात सगळ्यात मोठा गुरु म्हणजे तुमची वेळ, कारण वेळ जे काही शिकवते ते इतर कोणीही शिकवू शकत नाही. समाजात प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट अशा 2 बाजू असतात. ज्यांची नजर चांगली त्याला सगळं चांगलंच दिसणार आणि ज्याची नजर वाईट त्याला सगळंच वाईट दिसणार. जेव्हा घर रोडच्या कडेला असतं तेव्हा त्याला किंमत असते. जमीन रोडच्या कडेला असते तेव्हा जमिनीला देखील किंमत असते. पण रोडवर किंवा रोडच्या कडेला असलेल्या माणसाला काहीही किंमत नसते आणि कसलीही ओळखही नसते.
कुटुंब तोच व्यक्ती पुढे आणतो ज्या कुटुंबाचा कर्ता समजदार असतो. कोणीतरी खूप छान सांगितले आहे, पुस्तकातून काही शिकायचं तर झोप येते आणि आयुष्याने शिकवायला सुरुवात केली तर झोप उडते. रडणारे डोळे कधीही खोटं बोलत नाहीत, कारण डोळ्यातून अश्रू तेव्हाच येतात जेव्हा आपलेच लोक दुःख देतात. आपण दुनियेसोबत भांडू शकतो, पण आपल्याच माणसांसोबत नाही लढू शकत, कारण आपल्या माणसांसोबत आपल्याला जगायचं आहे, जिंकायचं नाही. तुमची जडणघडण आणि तुमच्यावर झालेले संस्कार खूप महत्त्वाचे असतात, कारण नुसत्या शिक्षणाने कोणी चांगला माणूस नाही होऊ शकत. एका समजदार व्यक्तीच्या या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तो व्यक्ती आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीला कधीही खालची वागणूक देत नाही. नेहमी त्याचा हात धरून सोबत चालण्याचा प्रयत्न करतो. समजदार व्यक्ती नेहमीच आपल्या चुका मान्य करतो, त्या सुधारतो आणि पुन्हा त्याच चुका करत नाही. समजदार व्यक्ती योग्य वेळी उत्तर देतो, बाकी वेळ तो शांत असतो. नदीचं पाणी गोड असतं कारण ती नेहमी देत असते आणि समुद्राचं पाणी खारट असतं कारण तो नेहमी घेत असतो. असंच आपल्या आयुष्याचं असतं. तुम्ही नेहमी देत राहिलात तर लोकांना तुम्ही गोड वाटणार आणि तुम्ही नेहमी घेत असाल तर लोकांना तुम्ही खारट वाटणार. एका व्यक्तीकडे फेसबुकवर लाखो फॉलोअर्स असतात, लाखो मित्र असतात, पण हॉस्पिटलमध्ये बेडवर असताना त्याच्यासोबत फक्त त्याचं कुटुंब असतं आणि हेच आजचं वास्तव आहे. म्हणून कुटुंबासाठी वेळ द्या, स्वतःसाठी वेळ द्या. आयुष्यात काहीतरी मिळवा, यशस्वी व्हा. आपल्या कुटुंबाला आपल्यावर अभिमान वाटेल असं काहीतरी करा, नाहीतर पश्चाताप करण्याशिवाय हातात काहीच राहणार नाही. कलियुग आहे साहेब, इथं त्यांची कदर नाही केल्या जात जे मनाने नाती निभावतात. इथं कदर तर त्यांची होते जे दिखावा जास्त करतात. कोणीतरी बरोबर म्हणलं आहे, प्रेमाची आणि दवाखान्याची हवा माणसाचं आयुष्य बदलवते. एकतर माणूस मरतो तरी, नाहीतर सुधारतो तरी. नशा प्रेमाची असो नाहीतर दारूची असो, माणूस शुद्ध हरवतो. फरक इतकाच आहे, दारू झोपवते आणि प्रेम रडवतं. नशिबाला दोष देणाऱ्यांनो, कधी गरिबाला विचारा आयुष्य काय असतं ते. बोला त्यांच्यासोबतच ज्यांना तुमच्यासोबत बोलायचं आहे. कोणाच्याही मागे लागून स्वतःचा अपमान करून घेऊ नका. जे बदलले ते माझे नव्हते आणि जे माझे आहे ते बदलणार नाही. मग ते प्रेम असो, विश्वास असो किंवा माणसं असोत. जर कोणी आपलं सोडून जात असेल तर काय? नेहमी लक्षात ठेवा, जो आपला असेल तो कधी सोडून जाणार नाही आणि जो सोडून जाणार असेल तो कधी आपला नव्हताच. डोळ्यातलं पाणी आणि मनातलं दुःख आईशिवाय कोणी समजू शकत नाही, हेच खरं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.